आणि यानंतर बातमी उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला अटक केली आहे। नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गामधून काल पहाटे 5 वाजता आरोपीला अटक केली असून आरोपी दाऊद शेखला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। आणि गेल्या 3 दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून दाऊद शेखचा शोध सुरू होता। अखेर पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात यश आले। ही घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सापडत नव्हतं आणि तो कर्नाटकाचा आहे फक्त एवढी माहिती आपल्याला होती। त्यानंतर आपण मग त्याचे घर नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली। त्यानंतर त्याचा एक मित्र त्याने आम्हाला काही माहिती दिली। त्या आधारे आम्ही एक गाव आहे अल्लर म्हणून कर्नाटका शहापूर या ठिकाणी त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे। तर उरणमध्ये तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। बाबतीमध्ये पोलीस आयुक्तांना सांगितलं की ही केस फास्ट ट्रॅकवर घ्यावी आणि त्याला स्पेशल पीपी उज्ज्वल निकम त्यांची देखील आपण नियुक्ती करतोय। फास्ट ट्रॅकवर घेऊन यांना कठोरात कठोर सजा देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि कोर्टामध्ये देखील जे काही ज्या पद्धतीने सीनियर काउन्सिल उभं करणं, स्पेशल पीपी उभं करणं, उज्ज्वल निकम यांना देखील आम्ही अपॉइंट करतोय यामध्ये। त्यामुळे ही फास्ट ट्रॅकवर चालेल आणि दोषीला कठोर सजा होईल। उरणमधील तरुणीच्या हत्येमुळे खळबळ उडालेली असून अशामध्ये आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या घटनेवरून संताप व्यक्त केलाय। पीडित कुटुंबियाची उरणमध्ये जाऊन भेट घेतली आणि त्याआधी नितेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्टही केलेली होती। त्यात त्यांनी ईट का जवाब पत्थर से देंगे असा इशारा दिला होता। दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा यशस्वी शिंदेच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यावेळेस शर्मिला ठाकरे यांनी शिंदे कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि तसंच पोलिसांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शिंदे कुटुंबांची भेट घेत आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं।